आम्ही तुमच्या विरोधात कोर्टात केस करणार आहे। माझ्या भाचीचा जाच करून तू तिला घरातनं हाकलून दिलीस म्हणून। ए फुकटे, तुझं थोबाड जरा कमी चालव, नाहीतर ज्या कामासाठी बोलवलं ना ती काम होणार नाही। कोणतं काम? घर कुणाच्या नावावर आहे? तुमचंच घर आहे, आम्हाला का माहिती कोणाच्या नावावर आहे? तुमच्याच असेल ना। मग काय तर? तुझं घर कुणाच्या नावावर आहे? तू घर घेतलं काय नवीन? मला सांगितलं आपलं घर। अरे म्हणजे तुम्ही ज्या घरात राहता ती घर कुणाच्या नावावर आहे? ए रत्ने, यांना कळलं काय आपण आपलं घर नावावर करून घेतलंय ते? अगं पोरगी नक्की कोण कोणाला मागतंय? ए काय विचारते मी? का? कशासाठी विचारत्यास? तुला एवढ्या चौकशा कशा पाय पडल्या त्या? कारण ती घर मला विकत घ्यायचंय। ही सरळ बघ, सरळ आहे का? हो हो एकदम कोणब्यात पाहिजे। हो हो। हळू रे, थांब थांब। सत्या जरा एक मिनिट। आम्या तुला का संसारातलं सगळं जमतंय की? लग्न कर म्हणजे तुला कर। ते तर करायचंच आहे रे, मी तर तयारच आहे, फक्त पोरगी द्यायला पाहिजे। पोरगीची घरची म्हणलेली आहेत ना की आमच्या पोरगीला स्वयंपाक येत नाही, नका मी करतो। आमच्या पोरगीला धुनी भांडी करता येत नाही, नका करून दे, मी करतो। आम्ही संसारात का साहित्य देणार आहे, नका देऊ, माझं मी सगळं घेतो, फक्त पोरगी द्या। अरे एवढा उतावळस काय लग्नालाच तू? केलं पाहिजे आता, ही पिकली की ही गळालेली उगाच नाही बसवली केस मी। कर कर म्हणजे समजेल तुला। सत्या अरे उद्याच पूजा आहे, सगळ्यांना कसं सांगायचं? आजचा दिवस आहे की, हे बघा टेन्शन घेऊ नका, आपण काय सगळीकडे जायची गरज नाही आहे, फोनवरनं मेसेज करू आणि सगळ्यांना आमंत्रण देऊ। होय पण कुणा कुणाला सांगायचं? हे बघ जास्त लोकांना बोलवलं तर आपल्याच डोक्याला लोड होईल। मग असं करू, फक्त जवळच्या माणसांना बोलू, आपल्या घरातले आणि मित्रमंडळी एवढेच बोलू। हा म्हणजे गल्लीतल्या बायका, तुझी सगळी गँग, पोलीस स्टेशनचा स्टाफ, आई अमृता, डीजे, आत्या आतोबा, मम्मी पप्पा, सवी। वाघमारे, त्या मम्मीनं तुमचा एवढा अपमान केला तरी बी तुम्हाला तिचाच पुळका येतो का? सत्या हे बघ आपण आमंत्रण द्यायचं काम करू, यायचं का नाही यायचं त्यांना ठरवू दे ना। मम्मीला आमंत्रण द्यायची काय गरज नाहीये वाघमारे, आणि जर तुम्ही असं करणार असाल ना तर ह्या घरात कुठलीच पूजा होणार नाही। सत्या माझा ऐकून काय नाही, संपला विषय।